यश आहेत. खूप चांगली पार्टनरशिप त्यांनी जतीन सोबत ओपन लॉटच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केली. आपण सर्वांनी त्यांना पाहिलंय आज. नक्कीच मॅच सुरू झाली आणि नक्कीच मतंगसाठी पारितोषिक आलंय. डीजे धन्यवाद. आणि इकडे मात्र मी तुम्हाला नक्कीच पारितोषिक सांगणार होतो. मतंगच्या प्रत्येक चौकाराला प्रशांतजी धुरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मतंगने मात्र आपल्या चौकारांचं खातं इकडे खोललंय आणि नक्कीच पहिला चौकार आलाय या मॅचमध्ये. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांतजी धुरी यांच्याकडून. पाहूया पुढचा बॉल. उमेश टू प्रशांत. आणि इकडे पहा काय क्षेत्ररक्षण केलाय. मतंगची विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि नक्कीच मतंगच्या प्रत्येक चौकारासाठी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांत शेठ धुरी यांच्याकडून. पाहूया धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 6 या धावसंख्येवरती. दोन चेंडू 6 धावा झाल्यात. आता स्ट्राईक एंडवरती आलाय तो यश. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग या फायनल मॅचमध्ये यश केला. इकडे मात्र टॅप केलाय पुन्हा एकदा. त्याच रिजनमध्ये बॉल जातोय. 1 रन पुन्हा एकदा मिळतोय. पण मतंगचा तो शॉट होता. पंच केला तिकडे, कट केला तिकडे मतंगने आणि नक्कीच बाउंड्री रोपजवळ जो खेळाडू आहे त्यांनी मात्र खूप सुंदर फिल्डिंग तिकडे केली. कॅच देखील घेतली असती परंतु हार्डलक म्हणावं लागेल. आणि इकडे मात्र दुसरा चौकार येतोय मतंगचा. क्या बात आहे. नक्कीच प्रत्येक पॉवर प्लेच्या षटकामध्ये मतंग पुढचा बॉल यावेळेस उमेश टू मतंग. पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या पाहिली गेली तर 12 धावा झाल्यात आता धावफलकावरती. 4 चेंडू 12 धावा झाल्यात आणि इकडे पुन्हा एकदा आणखीन एक कावंतर धाव तिकडे येत्या. उमेशला मात्र कुठेतरी मतंगची विकेट घ्यावी लागेल. नक्कीच प्रशांत शेठ धुरी यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर मतंगची विकेट घेतली तर. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने वाईट बॉल होतोय. धावा झाल्यात धावफलकावरती आता 14. आणि इकडे पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती मतंग कोणत्या साईडने चौकार मारतोय का. आणि इकडे पाहिलं गॅप पाहिला आणि शॉट पहा काय सुंदर फ्लिक केलाय तिकडे. धन्यवाद. मंचावरती यायचं आहे. इकडे पाहिलं तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती 18 धावा झाल्यात. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर द कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. खूप सुंदर बॅटिंग तिकडे मतंगने केली. नक्कीच 2 चौकार मतंगने लगावल्या. भावेशजी बागवे आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून पुन्हा एकदा मंचावरती यायचं आहे. दुसरं षटक घेऊन आले ते शुभम. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा यश. यावेळेस पुन्हा एकदा पंच घोषित करतील व्हाईट बॉल. नक्कीच इंटरलॉटचा हा फायनल सामना आहे, अंतिम सामना आहे.
कोण होणार मुंबईकर 9 चषकचा विजेता हे याच मॅचमध्ये आपल्याला कळेल. सध्या एका बाजूने मतंगने दमदार सुरुवात केली आहे आणि यावेळेस टप्पा पडल्यानंतर मात्र बीट झाले तिकडे फलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने तिकडे मात्र फक्त बॉल आणि बॅटचा चांगला संपर्क घडवला. हलक्या हाताने तिकडे मात्र स्ट्रोक खेळलाय तिकडे यशने आणि 1 रन घेण्यास यशस्वी होत आहेत. धावफलकावरती धावसंख्या आता जाऊन पोचते ती 20 या धावसंख्येवरती. इकडे मात्र पंचांनी कॉल दिलाय नो बॉल. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. 21 धावा होत आहेत अशा प्रकारे धावफलकावरती. कुठेतरी मात्र विकेट घ्याव्या लागतील या दोन्ही फलंदाजांच्या. नक्कीच आपल्याला यूट्यूबसाठी नेट प्रोव्हाइड करून दिलं आहे तेच आमचे लाडके भावेशजी बागवे यांचं इकडे आगमन झालं आहे. तर मुंबईकर 9 चषकाच्या सगळं ऑर्गनायझिंग कमिटीकडे त्यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि दादांना विनंती असेल दादा आपण कृपया करून मंचावरती यायचं आहे. भावेशजी बागवे आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून मंचावरती यायचं आहे. 4 चेंडू 23 धावा झाल्यात. पाहूया शेवटच्या 2 चेंडू दुसऱ्या षटकातल्या स्ट्राईक एंडवरती मतंग सारंग आणि इकडे मात्र इनसाइड एज लागली होती की आउटसाइड एज लागली होती की नाही हे मात्र फक्त अंपायरलाच माहिती नाही. 22 रन देत आहे तिकडे अंपायर म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झाला नव्हता. 1 रन मात्र 22च्या स्वरूपात तिकडे मिळतं आहे. 24 धावा झाल्यात अशा प्रकारे तिकडे. मयंक कुठे असतील मयंक प्लीज जरा लक्ष घ्या. धरती पे चाहे शेवटचा चेंडू आणि इकडे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव तिकडे मिळते. अशा प्रकारे 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 25. पे चाहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती 25. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे अभिषेकला. आणि इकडे पहिला बॉल निर्धाव ठरतोय कीच कमबॅक करावा लागेल. पाहिलं गेलं तर 12-12च्या सरासरीने मात्र कुठेतरी स्कोर कार्ड चाललं आहे. मतंग आणि यश दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. हा बॉल देखील मतंगचा विकेट घेण्याचा प्रयत्न तिकडे परंतु इकडे मात्र कोणताही विकेट मिळत नाही आहे. थोडीशी तिकडे कन्फ्यूज झाले होते गोलंदाज.
इकडे पाहिलं तर कुठेतरी त्यांचा प्रयत्न होता की मतंगची विकेट घ्यायची आहे, परंतु त्यामुळे यशची विकेट देखील मिळत नाही आहे. पुढचा बॉल पाहूया, मतंग स्ट्राईकवरती येते आता आणि इकडे गॅपमध्ये खेळलाय, परंतु फक्त आणि फक्त एक रन मिळेल. बॅड लक, थोडासा बॉल वरती गेला, नाहीतर 4 धावा मिळाल्या असत्या तिकडे. धन्यवाद डीजे. डीजे तुम्हाला विनंती असेल, चौकार आणि विकेट गेल्यावरच तुम्ही गाणं वाजवायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला इकडे मात्र खेळला गेलाय, 1 रन मिळतोय. 4 बॉल आणि आता धावा झाल्या आहेत त्या 28 धावा झाल्यात. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा बाहेर चाललाय, पंच घोषित करतायत वाईट बॉल. धाव फलक पुढे जात आहे, विकेट अजूनपर्यंत मिळाली नाही आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न आणि तिकडे पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट होते. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या धावफलकावरती 31-31. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या आणि सुरेख गोलंदाजी केली. एक रनआउटचा चान्स देखील होता, परंतु रनआउट घेता आला नाही आहे तिकडे. पडले पाहूया शेवटचं षटक पहिल्या इनिंग्सचा. गोलंदाजी मार्कवरती ओमकार स्ट्राईक एंडवरती. नक्कीच कांजूर परिसरातील एक नावाजलेला आणि सर्वांचा लाडका खेळाडू मतंग सारंग. आणि इकडे मात्र पंच घोषित करतायत वाईट बॉल. अवंतर धाव तिकडे येते. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलची घोषणा पंच करतात आणि धावा झाल्या आहेत फलकावरती त्या आता 33-33. सुरेख प्रहार अगदी सोप्या पद्धतीने इकडे मात्र मतंगने आणखीन एक चौकार मारलाय. गॅपमध्ये खेळला तिकडे मात्र खेळाडूंची जागा पाहत होते मतंग आणि मात्र बॉलवरती चांगली नजर आहे त्यांची. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं सुरेख प्रहार, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत चौकार. धावा झाल्यात त्या 37-37. आणखीन 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया आणखीन 5 चेंडूवरती मतंग आणि यश ही जोडी किती रन करते.
अजूनपर्यंत विकेट गेला नाही आहे, ही मात्र एक फायद्याची गोष्ट आहे जय इलेव्हनसाठी. आणि नक्कीच हे दोन खेळाडू जे आहेत तर नक्कीच ओपन टुर्नामेंट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. मतंग सारंग सध्याच्या घडीला ओमकार मालाडचे स्टार खेळाडू आहेत. आणि इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा लाजवाब फटका रिओरशिपचा आणि आणखीन एक चौकार तिकडे मतंगला मिळतो आहे. नक्कीच जसं तुम्हाला सांगितलं गेलं होतं, मतंगच्या प्रत्येक चौकाराला मात्र प्रशांतजी दुरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आतापर्यंत मतंगने 4 चौकार लगावले आहेत या मॅचमध्ये, म्हणजे 400 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या खात्यात जमा झालं आहे. पाहूया आणखीन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन 4 चेंडूंच्या खेळामध्ये मतंग किती चौकार मारतोय? माफ करा, 5 चौकार मारलेत मतंगने. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा यावेळेस शतरकीच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावा झाल्या धावफलकावरती त्या 41-41. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. इकडे मात्र पहा कलात्मक फटका मतंगच्या बॅटमधून. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. कुठेतरी त्यांना असं वाटलं की बॉल कीपरकडे जातोय आणि कुठेतरी मात्र आपल्या शरीराच्या मागून बॅट काढली आणि ही चोरटा चौकार, नक्कीच चोरटे चौकार म्हणावं लागेल. काय शॉट खेळलाय. कालच्या दिवसात देखील हा शॉट खेळला होता, आजच्या सकाळच्या क्षेत्रात देखील हा शॉट खेळला होता आणि आता देखील हा शॉट खेळलाय आणि चौकार. 4 धावा मिळत आहेत तिकडे. 6वा चौकार येतोय मतंगच्या बॅटमधून आणि शेवटचा बॉल आणि हा आणखीन एक चौकार. मित्रांनो, मतंगच्या बॅटचा जर तुम्हाला आनंद घेतला असेल बॅटिंगचा तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी.
त्यांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि मॅचकडे आपण पाहिलं तर एक चेंडू आणि 5 धावा झाल्या. जसा पहिल्या इनिंगमध्ये स्कोर होता 2 पहिल्या बॉलवरती, तसाच मात्र इकडे देखील स्कोर आहे. एक चेंडू आणि 5 धावा झाल्यात. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा पाहिलं तर गॅपमध्ये चेंडूला चरचवलंय. आणखीन एक चौकार येतोय. लगातारचे हे 2 चौकार येत आहेत. 2 चेंडू 9 धावा झाल्यात. कंप्लीट क्लासिकल बॅटिंग इकडे फलंदाजाकडून पाहायला मिळते. हा स्वीप शॉट, पहिला जो ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला होता शॉट, दोन चेंडू आणि 9 धावा झाल्यात. पाहूया मतंग पुढचा बॉल कशा प्रकारे करेल. इकडे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स आणि आणखीन एक चौकार. क्या बात आहे. बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा आवाज होऊ देत मित्रांनो. लगातारचे ही 3 चौकार हॅट्रिक झाली आहे. आणि कोणत्या प्लेअरला तर मतंग सारंगला मात्र इकडे हॅट्रिक चौकारांची इकडे मारली आहे. बॅट्समनचं नाव आहे सिद्धेश. नक्कीच आपल्या संघासाठी आज काय खेळतोय. फायनल मॅच आहे आणि फायनल मॅचचा प्रेशर न घेता मात्र इकडे बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला सिद्धेश. 3 चेंडू आणि धावसंख्येवरती धावफलक करती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. एक 50 रनचं टार्गेट इकडे मात्र सोपं करताना आपल्या संघासाठी सिद्धेश आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकर यांना शुभम. नक्कीच अगदी काट्याची टक्कर दोन्ही संघांमध्ये. अनुप 11 आणि जय 11 या दोन्ही संघांमध्ये खूप सुंदर बॅटिंग इकडे सिद्धेश करतायत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मतंग आणि यश दोन्ही फलंदाज नाबाद होते. पाहूया सिद्धेश आणि शुभम कशा प्रकारे बॅटिंग करतील. हा बॉल देखील मतंगने ब्लॉक होलमध्ये टाकला होता, परंतु तिकडे मात्र डिफेन्स केलाय. हा बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला मतंगने. जे पहिले जे 3 बॉल होते ते नक्कीच नॉर्मल स्पीडने टाकले आणि हा बॉल ब्लॉक होलमध्ये टाकण्यात आला. आणि पुन्हा एकदा दमदार शॉट. नक्कीच 38 सर्कल मला बीट करतायत खेळाडूला. आणि आणखीन एक चौकार येतोय. नक्कीच मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्यापासून आवाज येतोय. सर्वांना माहितीच आहे मतंग नेहमीच चौकार मारत असतो, पण आज कोणता तरी बॅट्समन म्हणजे सिद्धेश मतंगला चौकार मारतोय. आणि मतंगच्या या 5 चेंडूवरती 4 चौके अगदी सहजपणे इकडे मात्र सिद्धेशने ठोकले आहेत. पहा मित्रांनो, नक्कीच कोणताही प्रेशर नाही आहे त्याच्यावरती फायनल मॅचचा. दमदार बॅटिंग मैदानाच्या आज चालू आहे सिद्धेशची. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले षटकातला. पाहूया कशा प्रकारे मतंग हा बॉल करेल. आणखीन एक जोरदार प्रहार इकडे आणि आणखीन एक चौकार येतोय. क्या बात आहे. नक्कीच एका बाजूने सिद्धेश धडाकेबाज फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक चौकार येत आहे सिद्धेश कडून. आणि मित्रांनो एक पहा, मैदानात टाळ्यांचा आवाज थांबत नाहीये. जोरदार बॅटिंग इकडे. नक्कीच श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सिद्धेशसाठी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर 21 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि नक्कीच जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण आता जाऊन पोहोचलंय. लगेच दमदार बॅटिंगने मात्र इकडे मॅचला सुरुवात झाली आहे. 21 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 5 चौकार तिकडे मतंगच्या बॉलिंगला मात्र सिद्धेशने ठोकले आहेत. आणि नक्कीच हा खेळाडू मात्र आता सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे सिद्धेश. आणि आता स्ट्राईकवरती शुभम येतोय. पाहूया शुभम कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करतोय. त्यांच्या समोर आहेत ते राहुल. पाहूया
राहुलचा शार्प टर्न यावेळेस शुभमला बीट करेल का? 18 चेंडू 29 धावांची गरज. पहिला बॉल आणि नक्कीच इकडे मात्र दांडी 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 गोल केली आहे. मी तुम्हाला म्हटलं राहुलचा खूप शार्प टर्न आहे आणि राहुलच्या शार्प टर्नने मात्र इकडे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे. पहिला धक्का बसतो इकडे अनूप 11 संघाला. राहुलने मात्र आपल्या संघाला इकडे नक्कीच एक छोटासा कमबॅक करून दिलाय. थोडंसं साय ऑफ रिलीफ इकडे मात्र राहुल करून देतोय आपल्या संघाला. नक्कीच कालच्या दिवसात देखील अनूप 11ने 43 धावांचं लक्ष चेस केलं आहे. पाहूया आज चेस करू शकतात का? एका बाजूला मॅन इन फॉर्म सिद्धेश आहे. आता नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर ओमकार आलाय मैदानावरती. त्याच्यासमोर आहे तो राहुल आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे कोण आउट आहे? नक्कीच क्लोज कॉल असणार आहे आणि इकडे मात्र सिद्धेशला माघारी जावं लागतंय. मित्रांनो काय घडलंय मैदानात? आणि मित्रांनो सिद्धेशची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर सिद्धेशसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धडाकेबाज बॅटिंग त्यांनी केली आहे. कुठेतरी मात्र चूक झाली. बॉल हवेत होता. एका बाजूने मतंगला देखील वाटलं की बॅटची कट लागली आहे, परंतु मात्र तिकडे रनआउट योग्य त्या वेळेला सिद्धेशचाच मिळाला. आणि नक्कीच काय करणार आता नवीन खेळाडू म्हणजेच नवीन बॅट्समन येतोय तो ऋषी. पाहूया आता समीकरण बदललंय. पुन्हा एकदा पाहिलं तर राहुल हा खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव आलेत राहुलच्या गोलंदाजीवरती. 16 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण असेल. आता पाहूया पुन्हा एकदा राहुल टू ऋषी. हा बॉल देखील राहुलचा चांगला आहे. कमालची गोलंदाजी मात्र इकडे राहुल करतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीप आपल्या खात्यातून काढलाय आणि तिकडे लाजवाब फटका. पुन्हा एकदा चौकार येतोय. नक्कीच मला असं वाटतंय फक्त आणि फक्त चौकारांमध्ये डील करतायत अनूप 11चे खेळाडू. अजूनपर्यंत एकही सिंगल रन आला नाही आहे, पण फक्त आणि फक्त 6 चौके आले आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि इकडे पाहिलं तर आणखीन एक चुकी होते. कुठेतरी आपली क्रीज सोडली आहे ऋषीने आणि आणखीन एक विकेट इकडे मात्र टीम अनूप 11ला गमवावा लागेल. खूप चांगला शॉट मारला होता मागच्या बॉलवरती आणि यावेळेस मात्र तिकडे राहुलने पुन्हा एकदा कमबॅक केला आहे. राहुलने मात्र आपल्या ओव्हरमध्ये सिद्धेशची विकेट जरूर घेतली आहे आणि ऋषीची विकेट देखील घेतली आहे. पहा कमाल करताय तिकडे मात्र राहुल. आता मात्र एक शेवटचा चेंडू असेल राहुलचा. नवीन फलंदाज रोहन आले आहेत. आता संपूर्ण जबाबदारी मात्र रोहन आणि ओमकारवरती असेल संघाची जिंकण्यासाठी. आणखीन 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाहूया 13 चेंडूवरती 25 धावा करू शकतायत का इकडे अनूप 11 संघ. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आणि इकडे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे बाउंड्री लाईन जवळ. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. म्हणजेच ज्या सरासरीने रन केले आहेत त्या सरासरीने मात्र आता रन्स करावे लागतील. परंतु एक गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, ते म्हणजे सिद्धेश नाही आहे आता क्रीजवरती. सिद्धेशने मला वाटतं रनआउट व्हायचं नव्हतं, पण आता मात्र वेळ निघून गेली आहे आणि नवीन बॅट्समन क्रीजवरती आले आहेत. आणि पाहिलं तर ओमकार आणि रोहन ह्यांच्यावरती आता पुन्हा जबाबदारी आहे. 12 चेंडू 24 धावा. रोहन काहीतरी कर भावा, मग अनूप 11 मध्ये फक्त तुझीच हवा. प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्रीचा पडदा सोडून तुम्ही उभं राहायचं आहे. बघा तो पडदा खाली करू नका, त्यामुळे जर तिकडे बॉल गेला तर अंपायरला निर्णय द्यायला खूप कठीण जाईल. प्रेक्षकांनी थोडं बाउंड्री रूपच्या मागे उभं राहायचं आहे.
मॅचचा आनंद मागे उभं राहून घ्या प्लीज. इकडे मात्र पियुषचा पहिला बॉल डॉट बॉल होतोय. मॅचचं समीकरण आता पुढे जात आहे. 11 चेंडू आणि 24 धावांवरती जाऊन पोचलाय. पुन्हा एकदा कोणता तरी बॅट्समन 6 चौके मारू शकतो का हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. आतापर्यंत मात्र 6 चौकार या मॅचमध्ये पहिल्या दुसऱ्या इनिंगमध्ये खेळले गेले आहेत. पुन्हा एकदा पियुष टू रोहन आणि इकडे मात्र पुन्हा एकदा बीट केला आहे रोहनला. क्या बात आहे. पियुष देखील चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना देखील माहिती आहे फलंदाज स्वीप रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये मात्र दंग आहेत. आणि त्या बाजूला मात्र फिल्डर आहे. त्या बाजूला आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने यशला उभं केलं आहे. नक्कीच यश एक चांगला फिल्डर देखील आहे. बॅटिंगमध्ये मतंगची साथ खूप चांगल्यापणे निभावली आहे त्याने. पण आता मात्र फिल्डिंगसाठी देखील त्याला मेन जागी उभा केला आहे. पाहूया पुढचा बॉल पियुषचा रोहनसाठी. आणि इकडे पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पियुषने मात्र इकडे फसवलाय आपल्या जाळ्यामध्ये आणखीन एका फलंदाजाला म्हणजेच रोहनला. आणि रोहन देखील आता माघारी जातोय. नो बॉल आहे परंतु नो बॉलवरती मात्र इकडे विकेट घेतली आहे. बॉल काउंट देखील होतोय, रन काउंट देखील होतोय आणि विकेट देखील काउंट होतोय. म्हणजेच काय तर रोहनला परतावं लागतंय. आणि आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलंय 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. संजयजी पै यांना विनंती असेल आपण कृपया करून मंचावरती यायचं आहे. मुंबईकर 9 चषकमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि हा बॉलवरती पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. आठ चेंडू आणि आता 22 धावांची गरज. नवीन फलंदाज संदीप आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल रन देखील केलाय. आणि इकडे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पार. ओमकारच्या बॅटमधून येतोय तो आणखीन एक दणदणीत चौकार. 32 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आहेत. 7 चेंडूवरती 18 धावा करायच्या आहेत. सिद्धेश सारखी बॅटिंग करण्याची आता मात्र संघाला गरज आहे. पाहूया 7 चेंडू आणि 18 धावा होतील का. पुन्हा एकदा मैदानावरती चौकारांचा पाऊस पडेल का. इकडे मात्र पुन्हा एकदा पियुष कमबॅक करेल. पियुषने देखील आतापर्यंत ओमकारची विकेट घेतली आहे. ओमकारला माफ करा रोहनची विकेट घेतली आहे. रोहनची विकेट घेतल्यानंतर मात्र आता ओमकारची विकेट घेण्यासाठी प्रयत्न असतील त्यांचे. पाहूया पुढचा बॉल पियुष टू ओमकार. आणि हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बॉलने उसळी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून चालला आहे. आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आणि मला वाटतं गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाणार आहे यश यांना. कारण की यशकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. आणि नक्कीच 6 चेंडू 18 धावांची मॅच आहे. कंपल्सरी मला असं वाटतंय 4 चौके इकडे मात्र आता फलंदाजांना मारावे लागतील. सहा चेंडू 18 धावांची गरज असताना मात्र पहिला बॉल इकडे वाईट बॉल येतोय. आणि इकडे मात्र सुरेख प्रहार परंतु तिकडे 1 रन अगदी सहजपणे. मॅचचं समीकरण 5 चेंडू आणि 16 धावांवरती जाऊन पोचलंय. ओमकारमध्ये ती क्षमता आहे 4 चौकार मारायची. पाहूया ओमकार 4 चौकार मारतायत का. पुढचा बॉल पुढे जाऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय 1 धावेसाठी.
1 रन येतोय. आणि इकडे पुन्हा एकदा पहिलं तर रनआउटच्या मार्फत इकडे मात्र संदीपला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅट्समन कडू येत आहेत. जिंकण्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. रन्स हवे आहेत ते 14. आणि इकडे मात्र वाईट बॉलचा निर्णय पंच देत आहेत. आणि इकडे पुढे सरसावत मात्र ओमकारचा आणखीन एक चांगला फटका. चौकार येतोय. जिंकण्यासाठी आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहूया एखादा नो बॉलवरती चौकार येईल का? मॅचमध्ये आपल्याला आणखीन रंगत पाहायला मिळेल का? पण यश ती चुकी करणार नाही आहेत. आणि इकडे मात्र विकेट घेतली जाते आणि